हनुमंतरायाला एकांत आवडतो आणि साधकाला एकांत आवडतो. ज्याला एकांत आवडतो तो साधक आहे आणि ज्याला एकांत आवडत तो 100% बाधक समजायचा. याच्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही. वाचलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि आज सप्ताहाचा उपांत्य दिवस आहे. उद्या काल आहे, म्हणजे आजचं हे कीर्तन शेवटचं आहे. गेले 15 वर्षापासून या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. या ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायण नाही म्हणा, आहे ना, ज्ञानेश्वरी पारायण आहे, अजून शिवमहापुराण आहे आणि गाथा भजन असेल, गाथा भजन आहे आणि संध्याकाळी हरिकीर्तन आहे. कारण प्रत्येक गावापासून 2-2.5 किलोमीटर हे स्थान लांब असल्यामुळं इथं काही व्यवस्था नाही, निवारा नाही. त्या अनुषंगाने जंगल में मंगल ज्याला म्हणते ते या ठिकाणी तुमच्या ह्या 4 गावाच्या सहकार्याने किंवा 4 गावाच्या प्रमुख पुढाकाराने, आता या ठिकाणी 4 गावं आहेत, इंजेगाव, धार डिघोळ, धामोनी आणि दे डिघोळ. दे लॉंग फॉर्म आहे का नाही. असा या ठिकाणी हा भरगच्च कार्यक्रम भगवान हनुमंतरायाच्या दरबारामध्ये चालू आहे. या ठिकाणी असा हा भव्य दिव्य मंडप आहे. आमचे मृदंगमुनी आहेत, टाळकरी मंडळी आहे, गायक मंडळी आहे आणि श्रोते आहेत. आता सगळेच 1 नंबरचे आहेत. फक्त कीर्तनकार 3 नंबरचा आहे. फक्त 2 तास 1.5 तास काय लागन तेवढा वेळ सगळ्यांनी सांभाळून घ्यावा अशी सगळ्याच्या चरणी प्रार्थना करतो. या लागी आता स्तुती सांडोनी निवंता चरणी ठेवी जे माथा हेची भले. कारण सगळ्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि सगळ्याला विनंती आहे की ज्या ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल होईल, ज्याला हात असते त्यांनी टाळी वाजावा आणि ज्याला मुख असेल त्यांनी बोलावा विठाला. कारण या ठिकाणी बरेच बाहेर मंडळी बसलेली आहे, पण एवढं लांब आवत लागलं तर बैलाला वाढता येत नसतं का. तुमच्याकडे चलतं हा, कारण ती लांब बसलेत ना, अनुसंधान सोडून बसलेत महाराज. आणि अनुसंधान सोडून बसणं हे एकदम चुकीचं आहे. कारण कीर्तनकाराच्या समोर बसलं पाहिजे, कीर्तनकाराच्या डोळ्याला डोळा लावला पाहिजे तर श्रवण करणं आहे. मन हे कानात घालून श्रवण केलं पाहिजे तर त्याला श्रवण म्हणतात. नाही तर मग तिकडं गप्पा काही, इकडं काही, तिकडं काही, मग काय उपयोगाचं नाही महाराज. म्हणून सगळ्याला विनंती आहे बाहेरच्या मंडळीला की त्यांनी उठून पुढं यावा. इथं काही गरमत नाही आणि इथं काही तिकीट बी नाही. आता विठाला विठाला ठिकाणी हा सप्ताह ही तरुण मंडळीने हातात घेतलेला आहे महाराज. चांगली गोष्ट आहे. खरं जर पाहिलं तर तरुण पोराच्या हातातच कारभार द्यायला पाहिजे. कारण म्हाताऱ्या भजनाने गावात भजने होऊ दिले नाहीत. असे किती गाव आहेत. तो हा स्वर चुकला, तो हा ताल चुकला, तुला टाळ वाजता येत नाही, बंद. त्या गावात भजनेच राहिले नाही, हे मेले आणि मग पुढे भजने आणायची कुठून. म्हणून तरुण पोरं परमार्थात आले पाहिजे. बघा तुम्ही मुसलमानाचे लोक बघा, विचार करा ना थोडासा. अरे आपल्या संप्रदायासारखा जगात संप्रदाय नाही. 432 धर्म आहे जगामध्ये. किती? 432. पण एकाही धर्मामध्ये जीवनमुक्तीचं सुख सांगितलेलं नाही. आणि ते ह्या संप्रदायामध्ये जीवनमुक्तीचं सुख प्राप्त करून देणारा संप्रदाय, त्या संप्रदायाचे आपण पाईक आहेत महाराज. मग त्याचा आदर किती करायला पाहिजे आपण, हे ज्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे. माझा परमार्थामध्ये आदर लागतो. अरे घरी सुद्धा आदर लागतो. घरी जर आदर नसला तर जमतो का?
आपल्या बायकोनी जर आपली सेवा नाही केली, आदर नाही केला तर जमतं का? लगेच फारकतीवर येते. तर मग ज्या जगाच्या मालकाशी संबंध करायचा आहे त्यांनीच हे सगळं दिलं आहे आपल्याला, आणि त्याच्याशी संबंध असताना लांब राहून चालणार नाही महाराज. म्हणून या ठिकाणी हे तरुण पोरं आहेत आणि ह्या तरुण पोरांनी हा सप्ताह हातामध्ये घेतलेला आहे. चांगली गोष्ट आहे, त्यांना करून द्या. चुका उका होत असतात, हिशेब घ्या, पण त्यांना ताणू नका. मग ते कुठल्या गावचे असू, चारी गावातले कोणत्या गावचे असू, पण तरुण पुढं जर गेले तरच आपल्या धर्माला काहीतरी वाव भेटन, नसता भेटणार नाही. या ठिकाणी ज्या सेवेसाठी अभंग घेतला आहे, कारण आज उपांत्य दिवस आहे म्हणजे मागणीचा दिवस आहे. आता काय हे लिखित नाही बरं का, मागणी केलीच पाहिजे हे काही लिखित नाही, अलिखित नियम आहे. पण आता संप्रदायाचा नियम आहे, त्या नियमाप्रमाणे घ्यावं लागतं आणि चांगलं आहे. कारण या अभंगामध्ये महाराज काय म्हणतात, देवाता ईसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज तरीच, काय म्हणतात, चक्कर लावून सांगतात, कडे लोट करतात इथं, तरीच हा जीव सुख पावेल माझा, बर्वे केशवराजा कळू आले, ठाव देई चित्ताशी राखे पायापाशी, सकळ वृत्तीशी अखंडित, आस भय चिंता लाज काम क्रोध, आस भय चिंता लाज भय क्रोध काम, तोडावा संबंध याचा माझा. काय म्हणतात ते, संबंध नको. आणि काय मागणे ते एक हेच आहे, आता नाममुखी संत संगती, काय दी, माझ्या मुखामध्ये नाव दे आणि संत संगती दे, दुसरं काही देऊ नको. आणि तुका म्हणे नको वरपंग देवा, नको वरपंग देवा, घे माझी सेवा भाव शुद्ध. कारण शुद्ध भाव असल्याशिवाय सेवा घडते का नाही. आणि अशी मागणी करतात, आणि आपली मागणीची आपण आपल्या मनाला तुलना करा, आपल्याला काय काय इच्छा आहे त्या. आणि तुकाराम महाराजांनी ज्या परमार्थामध्ये जी इच्छा सांगितली त्याचा विचार जरूर केला पाहिजे महाराज. आणि संत सांगतात तो मार्ग बिनचूक असतो, आणि आपण ठरवलेला मार्ग निश्चितच चुकलेला असतो. म्हणून संताच्या मताप्रमाणे किंवा संताच्या वचने वारी जन्म दुःख, कारण संताच्या वचनाशिवाय जन्म मरणाचं दुःख जाणं शक्य नाही. पण आपल्याला संताचं म्हणणं पटतं का? विठाला विठाला हो, मला सांगा, आपण सगळे शेतकरी मंडळी आहात ना, मग शेती करीत असताना कशाचं ज्ञान असावं लागतं? तणाचं आणि धनाचं. दुकानदार असन तर नफ्या तोट्याचं ज्ञान असावा, परमार्थ करणाऱ्याला ग्रस्ती लोकाला पाप पुण्याचं ज्ञान असावा का नसावा? पाप पुण्याचं ज्ञान असावं का नाही? म्हणजे पाप पुण्याचं ज्ञान असावा, शेतकऱ्याला तणाचं आणि धनाचं ज्ञान असावा, दुकानदाराला नफा तोट्याचं ज्ञान असावा, शिष्याला गुरुचं ज्ञान असावा, आणि भक्ताला देवाचं. जर जमलं तर जमलं, नाही तर सगळं हुकलं महाराज. तर मग आपल्याला धर्म आणि अधर्म याची व्याख्या जर विचार केला तर आपण संताच्या मताप्रमाणे वागावं वाटतं का? काही खांद्यावर वज येतं? वागत नाही का तुम्ही वागून देत नाहीत? आता हे चर्चात्मक कीर्तन आहे. कीर्तन कसं आहे आता? चर्चात्मक. वागत नाही का तुम्ही वागून देत नाहीत? बोला, मला सांगा. तुम्ही आता सगळे माळकरी लोक आहात, बरोबर आहे ना? सगळ्याकडे ज्ञानेश्वरी, गाथा, भागवत सगळ्याकडे. कोण कोण ज्ञानेश्वरी वाचतं? वर हात करा. एक. तुम्ही काय करता? दोन. महिला मंडळीत एक वर हात झाला. 3 4 5 6 10 माणसं.
मला सांगा, आता इथं 200 माणसात जर 5 आणि 10 लोक निघाले, आता सगळे आपण वारकरी म्हणून घेतो का नाही? आणि वारकरी म्हणून घेऊन जर वारकऱ्याची संहिताच माहीत नसेल तर वारकरी होते का बा? जर आचार संहिताच नाही तर पाप पुण्य कळन का? धर्म अधर्म कळन का? म्हणून एवढा मोठा हा सावळा गोंधळ जे चालतो याचं कारण आहे तुमचं अज्ञान, हेच आमचं भांडवल. तुमचं अज्ञान हेच आमचं भांडवल. कारण तुम्ही जोपर्यंत शहाणे होत नाहीत तोपर्यंत गाडी बिगर ब्रेकची चालणार आहे. सुसाट बिगर पासाचं 6 महिने आऊत हाणलं तर किती गवत निघन हो? हा, बिगर पासाचं 6 महिने आऊत हाणलं तर गवत किती निघन? आऊत हाणलं का नाही? गवत निघालं का? परमार्थ केला, राग दोष गेले का? द्वैत गेलं का? हेवे दावे गेले का? अरे गेले नाही, वाढले का घटले? वाढे. कशामुळे वाढे? त्याचं ज्ञान नसल्यामुळे वाढे. आता माझ्यासारखा मारवाड्याचा माणूस तुम्ही अवतार लावला घडीभर, मी जाणार नाही पण लावला घडीभर, बस 2-4 हजार रुपये म्हणले आजचे दिवस तुम्हाला देतो, हा नाव येईन का आऊत आणता? मला नाही. कारण अनाधिकारी. पण तो म्हणला मी हाणतो. मी गेलो आऊत हाणायला, फक्त आता हो म्हणून ऐकायचं. तुम्ही गेलो आऊत हाणायला. आता अशी कपाशी लावलेली होती आणि ते मालक म्हणला गवत राहिलं नाही पाहिजे, मात्र शेटजी गवत नाही राहिलं पाहिजे. म्हणलं एक घास ठूत नाही. मग अशी आऊत हाणलं मी आणि त्यांना फोन केला मालकाला. म्हणलं थोडं थोडं गवत राहिलं, आडं धरू का? आणखीन डबल हाणू का? म्हणलं असं म्हणलं त्याला. डबल आडं नाही, डबल हाणू का? ते म्हणलं हाणा ना. मग मारली अशी आडी. राहिलं का गवत? आणि कापूस तरी राहिला का? तसंच आपलं परमार्थात चालू आहे महाराज. पाप कशाने होतं आणि पुण्य कशाने होतं हेच कळाना. कारण जोपर्यंत पाप पुण्य कळणार नाही तोपर्यंत आपली सुटका होईन का? मला सांगा, महाराज या ठिकाणी म्हणतात देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज. आता आपल्या माझ्या सगळ्याचं हे मागणं आहे का? सांगा बरं इमानाने. हा, समजतं ना तुम्हाला मराठी? असं मागणं आहे का आपलं? हे वन मारुती राया हा म्हणता चांगला पाऊस पडून देईन, चांगलं पीक येऊन दे, मग तुला एखादं कोपटं बांधून देऊ. आता मारुती तिच्या हातात पाऊस पडायचा नाही आहे का? नाही. मारुतीला काय विचारा? भक्तीचं विचारा. भक्ती सांगते ते, त्यांच्याकडे आहे ते माल ते देते. पण नाही ते माल मागण्यात मजा आहे का? तसं प्रतिबंध कळला पाहिजे. जसं शेतामध्ये तण आहे, व्यापारामध्ये तोटा आहे, परमार्थामध्ये अधर्म आहे. गुरु शिष्य गुरुचा आदर करत नाही आणि भक्त देवाचा आदर करत नाही. मग असं जर चाललं तर आपला परमार्थ फळाला येईल का? कारण आपलं जे सध्याचं वातावरण आहे, आपल्याला काय वाटतं? पाप होतं का पुण्य होतं असं वाटतं का? तुम्हाला सगळ्याला पुण्यच होतं असं वाटतं ना? म्हणूनच खर्च करता का नाही? बोला जा बाबा, पुण्य होतं म्हणूनच करता ना? लाजू नका, बोलत नाही मी तुम्हाला काही, लाजू नका, बोला. पुण्य होतं म्हणूनच करतात ना आपण हे सगळं खटाठोप. हा, पण पुण्य कशाला म्हणतात आणि पाप कशाला म्हणतात हे कळलं पाहिजे ना. आणि हेच जर नाही कळलं तर आपल्याला आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जाऊ शकू का? जाणार नाही महाराज. कारण महाराज नाही, सगळे संत सांगतात, एक अर्धा नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज, निळोबा राया, नाथ महाराज, नामदेव महाराज, ज्ञानेश्वर महाराज
सगळे संत आपल्याला मार्ग सांगतात. आम्ही रोज म्हणतो मार्ग दावून या गेले आधी दयानिधी संत ते, येण्याची पंथ न चालू जाता न पडे गुंता कुठे काय. सगळा गुंताच. का चाला वाटतं? चालू वाटत नाही. चालू वाटत नाही का? तुम्ही चालून देत नाहीत. तुम्ही चालून देत नाही. तुमच्याजवळ माल माल उड्या मारतो ना फुकटचा, विम्याचा आहे, दुष्काळाचा आहेच, गारपीट नाही झाली तरी आहेच. तस काय समजू नका मी शेतकरीची. हां, माझ्याकडे बी 60 एकर वावर आहे. म्हणजे आपल्याला आपलं कल्याण करून घेऊ वाटत नाही. आणि कल्याण जसं शेतीचं आपल्याला ज्ञान आहे. आपण गवत एवढं झाल्यावर पाळी घालतो, उगा लगेच घालतो, उगाल्या उगाल्या पाळी घालतो. फुली मिली म्हणजे ताण नाही. आणि थोडं मोठं झालं ना, पासा खालून गेलं की पुन्हा थेंब आले की लागलं, आहे का नाही? पण आपण उगायच्या आधीच अंड वाफलं की लगे आऊत धरतो. तसं परमार्थामध्ये सुद्धा पाप काय आणि पुण्य काय कळलं पाहिजे. आणि ज्यांनी पाप होत असेल ती गोष्ट कशासाठी करायची? त्याचं फल काय आपल्याला? पाप. कारण अनेक अभंगामध्ये सांगितलं. ते एका अभंगात असतं, एका संताचं 2 संताचं मत असतं तर काही नव्हतं. पण सगळ्या संताचं नाही, देवाचं सुद्धा मत आहे तेच. देव सुद्धा गीतेमध्ये, देव सुद्धा भागवतामध्ये तेच सांगतात. आणि आपण ऐकत नाही. मग असं न ऐकणं आपलं चांगलं आहे का? शहाणपणा होईन का? महाराज म्हणतात त्या हरिदासाची भेटी घेता. काय म्हणतात? त्या हरिदासाची भेटी घेता. पैसे देता नाही म्हणलं, लक्ष द्या. भेटी घेता, काही देणं घेणं आहे का आता इथं? नाही. त्या हरिदासाची भेटी घेता उभयताशी नरकवास. कारण तसा हरिदास भेटला तर दोघालाही नरक आहे. हा, कोणता? पुढे विचारा तुम्ही, मग सांगतो ना. हा, कारण माते परीस थोर कथा भाड घेता न लाजी. हे कोणाचे वाक्य आहे? जगद्गुरु तुकाराम महाराजांचं वाक्य. ऐकतो का आपण त्यांचं? आणि आपलं कल्याण होईन का भिवंडी? मग हा, भिवंडी होईन, भिवंडी. कल्याण भेटणारच नाही आपल्याला आता. हा, बघा, जे देवाला शरण म्हणतात, देवाला शरण कसं राहायचं? मजरी गोनिया शरण जो वांची महिमा सन्मान, तो गुळातील पाषाण जाण केवळ जाण गुळ दगड. समजती नाही समजलं इथं विचारा बरं का. हा, तसं काय नाही. आमच्याकडे विक्षेप विक्षेप काहीच नसतो. मधी बोलू नका आणि कडीला बोलू नका. कुठं बोला. हा, मला सांगा, तुमच्याकडे गुऱ्हाळ होतेत ना, आणि गुऱ्हाळाच्या टायमाला एखादा खडीचा दगड आपल्याकडे, मी तुमच्याच जिल्ह्यातला आहे, लई लांबचा नाही, बीड जिल्ह्यातलाच आहे. एखादा एवढा एवढा गोटा रसात पाळला, रसातून कढईत गेला, शिजला, शिजून गुळाच्या ढेपीत गेला आणि ढेपीतून इथं वन मारुतीच्या लापशीला आला. किती नरम झाला हो. हा, मग तसं देवाकडे जर अपेक्षेने परमार्थ करत असेल, माझा महिमा व्हावा आणि मला सन्मान प्राप्त व्हावा, तर ते गुळातल्या दगडासारखा आहे. कसा आहे? गुळातल्या दगडासारखा आहे. पैसे देणं लय लांब राहिला आता. पुढं काय म्हणतात? सर्वांगी सुंदर परी नाकावरी तिच्या पांढरी टिक, तिशीवरी ना साधू लोक, तैसा विषय लोभ मज भजनी. काय म्हणतात? जशी
नाकावर सगळी पोरगी चांगली पण नाकाला कोळे, तिला कोणी करतं का? तसा सगळा चांगला आहे, गायन करतो, कीर्तन करतो, सगळं ब्रह्मज्ञान सांगतो, पण खोडी ही आहे ना, कोड फुटला नाकावर. जसं तिला कोणी वरत नाही तसं ह्याला सुद्धा कोणी विचारित नाही. मग ह्याच्या नादी लागू नका. तुम्ही तुमचे ग्रंथ वाचा, अर्थाचे ग्रंथ वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, भागवत वाचा, गाथा वाचा, कल्याण होईल तुमचं. अरे नाही नाही, नुसतं हनुमान चालीसा म्हणलं तरी कल्याण होईल. पण आमच्या नादी लागून केव्हा कल्याण होईल हे मला नाही सांगता यायचं. हां, आणि कुणी म्हणत असलं होतं तर त्याच्यासाठी सुद्धा आपली तयारी आहे. कारण जो प्रतिबंध आहे, जसा ध्यानाला तणाचा प्रतिबंध आहे, तसा परमार्थामध्ये पहिल्यात प्रतिबंध काय असन? देहांकार. काय प्रतिबंध आहे? देहांकार. मग देह अहंकार ज्यानी जाईल ते करावा का देहाचा अंजन मंजन करावा? काय करावा? हा, कारण ह्या शरीराला 5 कोश आहेत, पण पहिला अन्नमय कोश, याला अन्न पाहिजे. मग महाराज, अन्न हे आपल्याला प्रारब्धाने भेटतं का आपल्या प्रयत्नाने भेटतं? प्रारब्धाने. असं बोलतात का मानतात? बोलतात. तुमच्यापेक्षा आम्ही पुढे आहेत. अन्नमय धन हे तो प्रारब्ध दिन है, 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 हे तो प्रारब्ध दिन है. प्रारब्धाधीन हा लिखित नियम आहे. आता आपण म्हणतो हा शिकलेला आहे म्हणून श्रीमंत झाला, हा प्रयत्नाने श्रीमंत झाला. पण शिकलेले बी भीक मागत आहेत काही, आणि आमच्यासारखे अंगठे बहादर बी श्रीमंत झालेत. त्याचं काय कारण? प्रारब्ध आहे. परंतु जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आहे, म्हणजे कसं काय म्हणते त्याला, काय प्रमाणे आहे बुवा? कोणती ववी ती? नाही, माऊलीची ववी आहे. जैसे भाग्याचे नि भडसे, उद्योगाचे नि मिशे, मग समृद्धी जाता पैसे घर निघ. कारण भाग्याचा उदय झाला पाहिजे कोणत्या? ह्या धनाला. आणि भाग्य अदृष्ट झाली उदास, मग पालते श्रीमंतीचा भ्रंश, पुनवे पाठीशी तवशू होय जायचा. अदृष्ट उदास झालं काय सांगावं. 300 एकर जमीन होती हो, 12 बैल, 2 खांड्या गाई, 2 निस्त्या तांग्यालाच बैल होते, 10 गडी पाणी व्हायला होते. पण आज राख राहिली नाही. तुमच्याकडे नाही, आमच्याकडे सांगतो बरं का. हा, कारण पहिले पाटील, बामण, मारवाडी हे सगळं दुसऱ्याच्या भरोश्यावर होतं. पार कचरा झाला महाराज, काही राहिलं नाही त्यांचं. मग पोट भरायची वस्तू जर घड्याच्या भरोश्यावर जमत नाही तर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती दुसऱ्याच्या भरोश्यावर जमन का? विचार करायचा फक्त, दुसरं काहीच करायचं नाही इथं. कारण परमार्थाला काहीच लागत नाही, त्याचं नाव परमार्थ. आणि ज्याला काहीच पुरत नाही करणारा त्याच्या जाळा लागतो, त्याचं नाव संसार. आता हा परमार्थ आहे का संसार आहे? हा, हे हाय हे परमार्थ आहे का संसार आहे? अरे संसार आहे. परमार्थ हा विचाराचा आहे.
विचाराने देह मिथ्या ठरण. कंबर बांधून मिथ्या ठरण का आता ठरणार नाही. कारण विचाराने ठरण. आणि तो विचार कोणाजवळ आहे तर संताजवळ आहे. म्हणून संताच्या विचाराने जर परमार्थ केला तरच आपल्याला गंतव्य स्थानाकडे जाता येईल. अरे मनुष्य देह एवढा लाख मोलाचा मनुष्य देह भेटला महाराज. आणि ह्या मनुष्य देहामध्ये येऊन आपण धन्य व्हायला पाहिजे. आपण धन्यता मिळवायला पाहिजे. सफलता मिळवायला पाहिजे. सुंदरता प्राप्त करून घ्यायला पाहिजे. शून्यत्व कशाकडे जायचं? शून्यत्वाकडे का जाता? कशासाठी जायचं? मग पशु पक्षी नाहीत का शून्यत्वाकडे आहेत? मग ते भोग भोगतात का नाही? त्यांना काही समजतं का? पाप पुण्य नाही समजत. पशु काय आणि काय ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे, नाही कोठे, आणि काय ज्ञान नाही कोठे. देवाचे भजन आणि काय ज्ञान, आणि काय ज्ञान नाही कोठे. असं महाराजांनी निरोप दिला. याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. आता आपला त्याच्यावर विश्वास आहे का? नाही. आपल्याला काय लागतं? सगळ्याला दाम लागतो. दाम लागतो ना महाराज. बगर दामाचं काही होत नाही. आता सगळ्यात कीर्तनात मेहनत कोणाची येऊ? कीर्तन करायची का टाळ करायची? वाजवणाराची. 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 हां हो. वाजवणाराला पैसे जास्त का कीर्तन करायला? कीर्तन करायला. अरे खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं. आता दुसरं बोलायला शब्द आहे माझ्याकडे पण आता पुढं माहिती म्हणून बोलत नाही. नाही तर आमच्या बाबाचे शब्द आहेत वक्ते बाबाचे माझ्याकडे. हा खरीच मेहनत सगळ्यात एक नंबर त्याची. 2 नंबर टाळ करी. 3 नंबरला आम्हाला नाही ध्यानात आलं की विठ्ठल विठ्ठल म्हणायचं मागं जायचं. आहे का नाही? खरे कष्ट आहेत मृदंगाला. पण त्यांना असं मागं मागं वळतात. पण खरंच कलाकाराची किंमत करा. ते काय महाराज नाहीत? त्यांचे कोणी पाय पडतं का? बरं ते काय उपदेश करतात का? हां त्यांची कदर केली पाहिजे. ते उलटच आहे ना. आणि ते जर वाजायला नसला तर ह्यो काय करीन? महाराज हे आपल्याला समजलं पाहिजे. आणि हे समजत नसल्यामुळंच सगळा गोंधळ झालो आहे. म्हणून 21,000 काय, 31,000 काय, 41,000 काय, 51,000 काय, काय होतं? त्या गावातले लोक किती वर्ष सप्त्याला? 45. कितवा सप्ताह चालू आहे? 45 वर्ष झाले. पारणाला माणसं एक. हे अनुभवाचं सांगतो मी, कुदंड नाही सांगत. अनुभव सांगतो माझा. मला सांगा 45 वर्षात तुम्ही काय ऐकलं रे संताचं? कशाला पाप करता उगच उगच? हा कशाला करता? करू नका. कारण हे अक्षम्य पाप आहे. हा नाही ना. पारायण करायला टाईमच कुठे? श्वास बंद झाल्यावर कळतंय ना. जर तुम्ही प्रत्येकाने 8 दिवस आपली दिपाळी आहे, वन मारुतीची दिपाळी आहे, आणि या दिपाळीमध्ये आपण घर
सगळ्यांनी साजरी करायची असं ठरवलं तर इथं जागा पुरण का? हा, पण तुम्हाला दिवाळी कुठं करा वाटते, शिमगा करा वाटतो, तुम्हाला फुगड तुमचे नाव घ्यावं वाटते, महाराजांनी अर्धा तास तुमच्यावर प्रवचन करावं. हा, बरं तुमच्या बायका तुमचे नाव घ्या ना, तर आम्ही कशाला घ्यावं? आम्हाला काय देणं घेणं, कंदी लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पिणं. हे एवढं सुद्धा बोलत नाहीत आम्ही. हे सांगितलं ना, हे सुद्धा जास्त सांगितलं आज मी. कारण कशासाठी इथं हे स्थान देहाचं महत्व गायचं नाहीच आहे. परिहार आणि आभार प्रदर्शन. अमक्या लांबून महाराज आले, संभाजीनगरून आले, त्यांनी असं अमृत तुल्य पाजलं. त्यांचे आभार व्यक्त करतो. काय पाजलं? आता अमृत पाजून गेला का विष पाजून गेला हे विचार करा. हा, कारण तुम्हाला त्याची माहिती नाही, त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं हेच बरोबर आहे. आणि आता हे तरुण पिढी, अजून कुठे पोरं, हे सगळे पोरं तुम्ही सप्त्यावालेच आहेत ना. मला सांगा पोरं, तुम्हाला माझी पाय पडून विनंती आहे की तुम्ही थोडं का होईना, एक अर्धा तास का होईना ग्रंथ वाचा. आणि काही प्रश्न पडला तर मला विचारा फोनवर. जिथं असन तिथं सांगा, तुम्हाला जिथं असन तिथं सांगा. तुम्ही बिंदास कोणताही वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, नाही तर भागवत वाचा. पण सगळ्यात भागवत जर वाचलं ना, का त्याच्यामध्ये भगवानचा आणि उद्धवजीचा प्रश्न उत्तराचा संवाद आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात सोपं समजायला जाईल. आणि मग धर्म कशाला म्हणतात, अधर्म कशाला म्हणतात, हे जर समजलं तर तुम्हीही सावध होता. आता शेतीमध्ये आपल्याला कळतं ज्ञान आहे. आता मला सांगा, आपण औषध आणलं पळत जाऊन, आपल्या कापसावर रोग पडा, तिकडे कापूसच होतो का जास्त काय होतं? कापसावर रोग पडला, गेले दुकानदाराकडे, दुकानदाराने औषध दिलं, 3 औषधं दिले, हे बुरशीनाशक आहे, हे कीटकनाशक आहे, हे पोषक आहे, असंच ना आहे की नाही? मग हे 40 ग्राम टाक, हे 15 मिली टाक, हे 25 मिली टाकलं. पण पाणी लई लांब होतं आणि बराचशी गज भरलेले होते. गेलं ना, आणलं डबडे भरून तिथून ओतलं पंपात, औषध टाकलं, रिझल्टच नाही. औषध खोटं दिलं म्हणला तो. कोणाकडे? दुकानदाराकडे गेला, हे अजिबात रिझल्ट नाही आला, कुठलं डुप्लिकेट दिलं. त्यांनी विचारलं, कसं केलं तरी? पाणी कुठलं वापरलं? बराचशी गज भरलेला होत्या म्हणल्या. मग औषधाचा गढूळ पाण्यात रिझल्ट येत नाही तर परमार्थात गढूळ वागण्याचा रिझल्ट येईन का? हा, याचा विचार कोणी करायचा? आपणच करायचा महाराज. आणि असा जर विचार नाही केला आपण, आणि कितीही सप्ते केले, कितीही काही केलं, तर फल काय नाही, अधोगती ठरलेली आहे. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ. हा, आणखीन एकच चरण सांगतो, लय मोठं आहे माझ्याकडे, पण सांगत नाही, एकच सांगतो थोडंसं, कारण तुम्ही पहिल्यांदाच येत माझ्या पुढं. पोटासाठी जरी करी हरी कथा, जनरंजविता फिरतशे, तेने घात केला 71 शतकुळाचा. समजतं ना आकडे मराठीत? पाहून यमाचा श्रेष्ठ थोर, द्रव्याचे असे करी हरी कथा, तया यमपुरी नित्यवास. नामा म्हणे ऐशे होत जे रे कोणी, ते नर नाही पाहू नये. बघा काय निर्णय घ्यायचा. कोर्ट तुम्ही आहेत, मी फक्त वाचिणार आहे. निर्णय तुमच्याकडे काय घ्यायचा आणि काय नाही घ्यायचा, माझ्याकडे नाही. मी फक्त आता संतांचे अभंग वाचतोय तुमच्या समोर. महाराज,
एवढं सांगितलं असतानाही आपण अस्ताव्यस्त का वागतो? पुण्य होईन वाटतं का तुम्हाला? मला सांगा बाबा, तुमचे पोरं तुमच्या ऐकण्यातले असा वाटतात का मानणारे तुम्हाला? कसे असावत? ऐकणारे असावत, आहे का नाही? मानणारे असले जमत नाही का? कोण बाप मानित नाही? सगळे मानतात. बापाला वायली टाकते ते सुद्धा बाप मानतात. हा, मग मला सांगा, जर आपल्याला पोरं ऐकणारे, बायको ऐकणारी, बरसून ऐकणारी का नाही ऐकणारी? ऐकणारी. मग आपल्याला व्यवहारात ही अपेक्षा आहे. आणि ज्या देवानी, ज्या संतांनी आपल्याला सगळं दिलंय, कुणी दिला देह? देवे दिला देह भजना गोमटा तोया धाना फाटा बादकेचा तोया धाना फाटा बादकेचा. देवे दिला देह भजना गोमटा तोया धाना फाटा बादकेचा तोया झाला देवे दिला देह भजना दान तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण जो या भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पाऊली समाची सादरी पण कुठं धरीन अंतरी कुठं धरीन अंतरामध्ये अंतकरणामध्ये आपल्या अंतकरणाचा आणि परमार्थाचा संबंध आहे का मला सांगा आणि त्याला कुठली गुढी घेतो देव तरीची पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची पाय जोडी भावाची भावाची
गोडी पाहे जोडी भावाची. पण अंतकरण, कोणतं अंतकरण लागत महाराज? शुद्ध अंतकरण लागत त्याला. शुद्ध अंतकरण. आणि शुद्ध अंतकरण करण्यासाठी निष्काम कर्म करावं लागतं. निष्काम कर्माने अंतकरण शुद्ध होतं आणि निष्काम उपासनेने चित्ताची शुद्धता होती. दुसऱ्या कुठल्याही साबणीने होत नाही. नाही निर्मळ जीवन काय करील साबण, काय करील साबण, काय काय करील साबण. काय करीन साबण? साबण फक्त चमड धुईन, चमड धुईन, दुसरं काय धुईन? आणि चमड्याला किती लावलं काय होत? कोणाला वाटतं केस पांढरे होऊन द्यावा, पण झाल्यावर करता काय येत? सत्ता नाही ना, तरी म्हणतो मी पाठ्या. बाबा तुम्ही तरुण कोणत्या साली झाले आणि म्हातारपण कोणत्या साली लागलं कळत नाही. हे सांगता येतं का आपल्याला? नाही सांगता येत. कारण जर 7 वर्षांनी ह्या बॉडीमध्ये आज जे आहे हे 7 वर्षांनी यातलं काहीच राहत नाही, नवं उत्पन्न होतं. 7 वर्षात पुरं चेंज होते ऑटोमॅटिक. इतकी सिस्टीम बनवली त्या मालकानी आणि त्याच ऐकत नाहीत. काय ऐकत आपण? नाही ऐकत. त्याच्यासारखं करा वाटतं का? नुसतं असं ना करू खसकून हा म्हणा तर नाही म्हणा, काय होत त्याला? हा, कारण बघा असं चित्त निष्काम कर्माने निष्काम उपस्थितीने चित्त शुद्ध झालं, मग कोणाचं श्रवण करावं असं एक प्रश्न येतो बरं का महाराज. कोणाचं श्रवण केल्यावर बोध होईल? तर नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जैसे ज्याचे प्रलोभे मन तैसे निरूपी निरूपणा, अर्थ स्वार्थ उपदेश पूर्ण, धन लोभे ज्ञान निर्वीर्य होय. समजली का ववी? ववी समजली का? मग मला सांगा, नपुसकाला पोर होतेत का हो? हा, मग ज्यांना आहे त्यांचं कितीही श्रवण केलं, मी नाही म्हणत, नाथ महाराज म्हणते वांजेसी डोहळे कैसे होते, वांजेसी डोहळे तैसे होय वाजते डोहळे, तैसे होय वाजते डोहळे. काय नको सका जे सोहळे, वांजेसी डोहळे कैसे होते, वांजेसी डोहळे कैसे होते, वांजेसी डोहळे कैसे होते. नाथ महाराज हरिपाठातून सगळ्याला सांगतात, काय नपुसका पद्मिनीचे सोहळे, वांझेशी डोहळे. तिथं त्यांना पद्मिनीचं नपुसकाचं वर्णन नाही करायचं, परमार्थामधला नपुसक कोण? क्रोध अविश्वास त्यासे बोध केला, व्यर्था पुढे वाचासे नवो नये, व्यर्था पुढे वाचासे नवो नये. व्यर्था पुढे वाचासे नवो नये, व्यर्था
शिवू नये क्रोध्य विश्वासी त्याशी बोधकायचा व्यर्थ आपली वाचा शिवू नये खळाचे संगती उपयोगाशी नाही आपण आपाये त्यांच्या संगती. नाथ महाराजांनी कोणत्या संतांनी संसारी लोकांचं वर्णनच केलं नाही महाराज. कारण त्यांच्या भाई संसार झाला का आणि आपल्या भाई तरी आहे का. पण आपल्याला सत्य वाटतो. ब्रह्मसत्य जीवन वाटतं का नाही महाराज सत्य. कशामुळे सत्य वाटतो. कारण जीव परमार्थामध्ये बरं जाऊ द्या. तुम्ही आता एवढी मंडळी तुम्हाला प्रश्न आहे का काही परमार्थामध्ये संसारामध्ये. संसारात आहे परमार्थात नाही. तुम्हाला बाबा परमार्थात काही तुम्हाला इकडं माग परमार्थात प्रश्न आहे का नाही. असं नाही हा म्हणा नाही म्हणा हाय म्हणा हा म्हणलं तरी चालतंय काय अडचण नाही. आहे का आहे काय प्रश्न आहे. कैमे उद्धार पावे. थांबा. कारण जीवाला प्रश्न पाहिजे का जीव जीव काय जगत काय ब्रह्म काय. जर जीव जीव कशामुळे झाला हेच माहित नसेल तर प्रश्न सुटन का. नाही होय मामा सुटन का. बिगर कुल्लीचं कुलूप उघडायला निघाले किती महिन्याने उघडन. हा उघडणार नाही. मग आपल्याला प्रश्न पाहिजे मी जीव कशामुळं झालो. आणि असा प्रश्न जर असन तर परमार्थामध्ये तो विचार करून तो प्रश्न सोडू शकतो. आणि तो विचारच नसन तो परमार्थ नाही तो संसार करतो महाराज. मग किती मोठा असला. आता ते हे 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 येड कुणी आणलं त्या शर्मानी. ते परभणीला आलता ना काय नाव त्याचं मिश्रा 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 मिश्रा. पंडित मिश्रा. मिश्राने आणलं हे. नाही तर आपल्याकडे शिवपुराण माहित होतं का बाबू. बयानी महादेव चुळून चुळून ढिले करून टाकले पाठ पसून जाऊन घरच्या हाचाच. कारण का त्याची समज नाही. काय केल्याने काय होतं काय केल्याने काय होतं याची समज लागते. ज्याचं ज्ञान नसन तर आपल्याला काहीही फायदा होणार नाही. आता आज सध्याच्या काळामध्ये बरं का संसार महिलाच करतात. घरदार त्याच चालवतात. परमार्थालाही तेच येतात. आमच्या कीर्तनाला त्याच असतात. काही काही गावात पुढंच असतात. त्यांच्या संग बोलता येत नाही अशी अडचण होती. मग इकडं तरी बघावं लागतं टाळकऱ्या. त्यांना काय विचारावं असं सांगा ना. म्हणजे आपली ही वाईट अवस्था कशामुळं झाली याचा विचार केला का आपण कधी. आपण वारकरी आहेत. कोण आहेत आपण वारकरी आहेत महाराज. आणि वारकऱ्याचा बाणा नसेल महाराज तर तो वारकरी नाही महाराज. घातकरी घातकरी स्वतःचा घातकरी. म्हणून पुरुष मंडळीचं काम आहे. परमार्थ करणं हा पुरुष मंडळीचं काम आहे. कारण पुरुषांनी केलेला परमार्थ पुरुषाच्या बुद्धीवर विचार झेपतात. तितके स्त्रियाच्या बुद्धीवर विचार झेपत नाही. त्या प्रमाणात महिला मंडळी ही भावनिक असते. आज कृष्णाचा जन्म होणार आहे. मग काय का आणायचं सुखाडा दुखाडा पायलीवर टोपलं भरून दाणे है का नाही. पापड्या त्याला खायला हा त्यांचा भाव आहे. पुरुष आणतो का कधी नाही. तो विचार करतो ते काय सांगते काय निघत पुढं चरित्रामध्ये बघू. तसं तसं परमार्थ हा पुरुषांनी करायला पाहिजे. बघा मुस्लिमाच्या मस्जिदीमध्ये किती बाया दिसल्या तुम्हाला नमाज पाडायला. का थोडंसं कडू आहे औषध कडू आहे
आता गुणाचं मी काय सांगू. कारण पुरुषांनी परमार्थ केला पाहिजे. आपण रोज ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. कारण ज्ञानेश्वरी वाचण्याचं एवढं फल आहे. नामदेव महाराजाच्या अभंगामध्ये देव सांगतात, देव म्हणे ज्ञानेश्वरा अवतरोनी माझी चरा चरा, फेडीला पातकाचा थारा तुझे नि कवित्वे. पातकाचा थारा नाहीचा करायचा संत ज्ञानेश्वरी वाचा. तुझे कवित्व माझ्या गोष्टी, जो परिशील ये सृष्टी, तो येईल वैकुंठी विष्णुपदी. वाचून बर का, निस्त वाचून. पण पारणाला माणसंच नसते. सगळे बाहेरचे 2 महाराज असतात आमच्यासारखे, आणि मग 4-2 लेकर असले गावात 1-2 म्हातारे असतात. ते शेवेला असतात. पोहे झाले का, चहा झाला का, चहा झाला का, बिस्किट. हा. मग मला खरं सांगा, तुम्ही काय युद्धाला जाता का तेव्हा? का तुम्हाला देवाने काही दिलंच नाही? का तुम्हाला फक्त पैसे सावडायला ठुलं इथं? कारण आपल्यानी देवानी आपल्याला सगळं दिलं महाराज. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचने, जेणे तू जोडसी नारायण नासे, जीवपन भवरोग आईशी. कशासाठी देवाने देह दिला? हा भजन करण्यासाठी आणि ह्या जीवपणातून मुक्त होण्यासाठी. आता जीवपणा आहे हे जर माहीत नसन, जीव का झाला आणि जीवाला बंधन काय आहे हे जर आपल्याला परमार्थ करून जर माहीत नाही झालं, तर आपला जन्म व्यर्थ गेला महाराज. जन्मा येऊन काय केने तो हा मुद्दल गमाविले, तो हा मुद्दल गमाविले, तो हा मुद्दल गमाविले. जन्मा येऊन काय केले मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, तो हा मुद्दल गमाविले. जन्मा येऊन काय केले तो हा मुद्दल गमाविले, तो हा मुद्दल गमाविले, तो हा मुद्दल गमाविले. तो हा मुद्दल गमाविले, मुद्दल गमाविले, हा मुद्दल गमाविले. कारण जन्मा येऊन तो काय केले ते मुद्दल गमावले. कारण जन्म कसा भेटतो तर पाप पुण्य समान झाल्यावर मनुष्य देहाचा वारा लागतो. सुकृत दुष्कृत समान समी तय पाविजे कर्मभूमी. पाप पुण्य समान झाल्यावर मानव देह प्राप्त होतो. आणि असा मानव देह प्राप्त झालेल्या जीवाने महाराज आपण मराठवाड्यात जन्माला आलो. कुठं आलो? मराठवाड्यात. संताच्या भूमीमध्ये जन्माला आलोत महाराज. आयऱ्या गायऱ्याच्या नाही. पण आपल्याला वारा लागला. भूत लागलं. भूत कशाचं? संसाराचं नाही, भोगाचं भूत लागलं. आईश. आणि त्या आईशच्या नादामध्ये सगळी म्हैस पाण्यात गेली. गेलं ना, आयुष्य गेलं ना. आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, सोयताचा घोर वहा, ध्यानी रहा रहा संसाराच्या. कोणाच्या ध्यानी राहा? श्रीहरीच्या. श्रीहरीच्या. आता श्रीहरीच्या ध्यानात राहिलं तर श्रीहरी इथं येऊन नाचल्याशिवाय राहणार नाही. कारण नामदेव महाराजाच्या कीर्तनात देव नाचत होता आणि आपल्या कीर्तनात का नाचणार नाही? आपण काय त्याची लबाडी केली का? त्याची चोरी केली का?
आपलं आणि त्याचा काही वाद आहे का, बांधाला बांध आहे का? अरे तो सुद्धा आपलाच बाप आहे, त्याच्याच लेकर आहेत आपण, तो आपल्या इथं काय येत नाही? कारण आपलं वागणं चांगलं नाही म्हणून येत नाही. सावता महाराजाचं वागणं चांगलं होतं म्हणून कुठं यायची ते? आरणला यायचा. कुठं यायचा? आरणला यायचा. गोरोबा काकाचं वागणं चांगलं होतं म्हणून कुठं यायचा? तेरडोकीला यायचा. आणि आपण पंढरपुरात गेलो तर तो आपल्याकडे बघत सुद्धा नाही. बर आपला देव कव्हार ध्यानात असतो दर्शन होस तर पुन्हा एकदा त्याच्या डोक्यावर पाय चोडून त्यांनी लोटलं बाहेर आणि बाहेर निघाला की असा येडा करतो. पुन्हा त्या चोखोबाच्या समाधीपाशी येतो. पांडुरंगा एकदा खरंच बरं झालं, आता दर्शन झालं तर पुन्हा कवा येईन. आणि एवढं म्हणून फिरला का एकदा आणि म्हणतो आता काय काय न्यायचं गड्या घरी. हा? मग देवाची ना आपली गाठ आहे का? तसं आवडत नाही त्याला. त्याला तसं आवडतं का? आवडे निरंतर हिचे ध्यान, आवडे निरंतर हिचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. चार गळा कासे पितांबर, हार कासे पितांबर, चार गळा कासे पितांबर, कासे पितांबर. आवडे निरंतर हिचे ध्यान, आवडे निरंतर हिचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान, आवडे निरंतर हेचे ध्यान. कारण आपल्याला जीव कसा झाला हे कळलं की आपल्याला त्याच्यातून सुटण्याचा मार्ग सापडता येईल. आणि जीव कसा झाला हेच नाही कळलं तर आपल्याला जन्म का होतो? तर महाराज म्हणतात वासनेने होतो. आगा कर्मी जे उरावे, सुखदुःखी फळावे, भोगावया यावे देहा एका. मग जीव आत्मा, आत्म्याचा बुद्धी पळणे पडल्याला प्रतिबिंब म्हणजे त्याला साभास अंतकरण म्हणतात. आणि हे विशेषण आणि विशिष्ट. कारण विशेष हा आत्मा, विशेषण अंतकरण आणि विशिष्ट झाला जीव. समजतं का? काय झाला? विशिष्ट जीव झाला. आणि जीव झाला की महाराज त्याला समजत नाही मग काही. ते फक्त संताला समजतं, दुसऱ्याला समजत नाही, संताला समजतं. आणि मग असा जीव कशाने झाला? तर कर्म शिल्लक राहिलं म्हणून झाला. आणि मग त्या कर्माची फेड करायची म्हटलं. मला सांगा तुमच्याकडे पुनर्गठन योजना होती का? होती का? चालू आहे ना? चालू आहे. मला सांगा बाबा, समजा तुमच्याकडं 10 लाख रुपये बँकेचं कर्ज आहे, नाही आहे पण धरलं आपण आता इथे. आणि त्याचे समजा 5 वर्षाचे हप्ते पाळले, किती आले? 2-2 लाख रुपये. हां, मग तुम्ही दरवर्षी 2-2 लाख रुपये भरत गेले तर 5 वर्षांनी झालं का नाही? हां, आणि पुन्हा घेतलं नाही तर बँक नील सर्टिफिकेट देईन का नाही? देईन. आता तीच उदाहरण आपल्या अंतकरणाकडे घ्यायचं. आपला जीव कशामुळे झाला? तर कर्म उरलं म्हणून जीव झाला, म्हणजे पाप पुण्य शिल्लक झालं म्हणून जीव झाला. मग आपण ह्या वर्तमान जीवनामध्ये केलेलं कर्म आता हे कोणाच्या आज्ञेने होतं, कोणाच्या सत्तेने चालतं? ईश्वराच्या सत्तेने. प्रमाण देऊ नका आता. ईश्वराच्या सत्तेने चाले हे शरीर, कौनाच्या सत्तेने, म्हणजे त्याच्या सत्तेने चालतं. आता त्याच्या सत्तेने चालतं, त्याचं म्हणतो का मीच म्हणतो? कीर्तन कोण करतं? मी. आता मी कीर्तन करतो का? माझं म्हणलं तर ठीक आहे, कारण शरीर बोलतंय. पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मी शब्द हा आत्मस्वरूपाला धरून अनुषंगाने वापरला जातो. मग मीच्या ठिकाणी कुठलाही विकार नाही, मीला कुठलं रूप नाही, मीला कुठलं नाव नाही, तर ते करीन का? नाही.
मग आपण काय म्हणतो, मी चाल म्हणलो, मी कीर्तन केलं, मी वाजवलं, मी पोराचे लग्न केले, मी आमक्याचं तमक केलं, मी बोलवीता धनी वेगळाचे, बोलवीता धनी वेगळाचे, बोलवीता धनी वेगळाचे, बोलवीता धनी वेगळा, शिकाविता धनी वेगळा, शिकाविता धनी वेगळा वेगळा. मीला धर्म आहे का? मीला धर्म आहे का? लक्ष द्या, कारण मीला धर्मच नाही. मग ज्या वेळेस आपण म्हणतो मी, ते कर्म कोणाच्या नावावर पडतं? मी म्हणणार मीच्या नावावर पडतं. म्हणजे आपल्या बरं, सुख दुःख कर्तृत्व भोक्तृत्व राग दोष हे कोणाचे धर्म आहेत? कोणाचे धर्म आहेत? हा, बोला जा बोला जा, कोणाचे धर्म आहेत? साधक मंडळी आहे माग, पुढे या पुढे या. असं लाजून नाही चालत भाऊ. घमंड गट व्हायचं, शिकायचं असलं तर घमंड गट व्हायचं. कारण हे धर्म कोणाचे आहेत? अंतःकरणाचे धर्म आहे. आपण कोणावर घालतो? आत्म्यावर घालतो. देहावर कुठे जाते? आत्म्यावर घालतो. मग आत्म्यावर घातले तर बंधाला कारण झाले का नाही? पुढीलाचे वझे जरी आपल्या माथा ठेजे, तरी काय न दाटीचे धनुर्धरा. आता तुमच्या खांद्यावर मी बसलो घडीभर, कीर्तन संपल्यावर वज होईन का नाही? का भुगा होईन? तस अंतःकरणाचे धर्म आत्म्यावर घातल्यामुळं जीवाला बंधन प्राप्त होतं, आणि हे आपल्याला समजत नाही. आता कर्तृत्व केलेल्या कर्माचा आपण अहंकार घेतो, म्हणून जीव वरचीवर बंधाला प्राप्त होतो. जसं याने पुनर्गठन केलं, पुन्हा कर्ज घेतलं नाही, पण घेत गेले असतं तर फिटलं असतं का? फिटत नव्हतं. हा, तसं इथं पुन्हा कर्ज, पाप पुण्य रूपी कर्ज घेतलं की जीव कधी मुक्त होत नाही. पुण्य केलं तरी होत नाही आणि पाप केलं तरी होत. म्हणून कसं व्हावं लागत? म्हणून महाराज काय म्हणतात? देव आता कारण पाप पुण्य गेले एके स्नानेची खुंटले. कारण पापही गेलं पुण्यही गेलं पाहिजे, आणि असं पाप पुण्य घालवण्याचा अधिकार नरदेहाला आलेल्या जीवाला प्रत्येकाला आहे. आणि त्या प्रत्येक जीवानी ईश्वराला शरण गेलं पाहिजे, आणि ईश्वराला शरण जाऊन काय मागितलं पाहिजे? तर अभंगाचं देवा चौथं चरण. आस भय चिंता लज्जा काम क्रोध, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, आस भय लज्जा काम क्रोध, आस भय क्रोध, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, आस भय चिंता लज्जा काम क्रोध, भय लज्जा काम क्रोध, भय लज्जा काम क्रोध, थोडावा संबंध यांचा माझा, थोडावा संबंध यांचा माझा, त्वरित आदेव सुख पावे माझा, त्वरित आदेव सुख पावे माझा.
दयाचा माझा करीता हा जीवा सुख पावे माझा करीता हा जीवा सुख पावे माझा काय मागणी करतात? आस, भय, चिंता, लाज, काम आणि क्रोध. आपली ही मागणी आहे का एखाद्याची? माया सगळं बर का. हा? जर मागणीच योग्य नसेल तर देईन कोण? मागणी योग्य असावा आणि रास्ता असावा तर मिळत, पण मागणीच नाही आपली. मागणी दुसरीच आहे. माझं कल्याण होऊन दे, होईन भिवंडीत गेल्यावर. कारण जोपर्यंत ईश्वराला आपण अनन्य भावाने शरण जाणार नाही महाराज, तो कोणीही असो ह्या जगातून मुक्त होऊ शकत नाही. हा, कारण अनन्य शरण हेच त्याचं ब्रीद आहे आणि हाच मार्ग आहे, दुसरा मार्ग नाही. म्हणून महाराज म्हणतात आस, भय, चिंता. कारण आपल्याला आशा आहे ना मागल्याची, आहे का नाही? भय कशामुळे हो महाराज? भय कशामुळे? कारण द्वैते म्हणून भय आहे. दुजे जाऊ जाऊ घडे तो तो संसार भय जोडे. हे आपुल्या आणि तोंडे बोलत वेद. कारण भय कशामुळे? द्वैतामुळं. आस कशामुळे? आशा कशामुळे? मागल्याला आपल्याला भोगायला लागत म्हणून. आस, भय, चिंता. आता चिंता, आता कवा कीर्तन संपत आणि कवा घरी जाऊ, आहे का नाही? 10:15 वाजले, महाराजांनी हाताशी पहिलं चरण घेतलं. अनेक चिंता आहेत. उद्या काय होईन, परवा काय होईन, पाऊस पडन का नाही पडन. आता शेतकऱ्याच्या चिंता वेगळ्या, व्यापाऱ्याच्या वेगळ्या, नोकरीवाल्याच्या वेगळ्या. चिंताचा किती सुकाळे सांगताच येणार नाही का? सांगता येईल नाही महाराज. पण महाराज मागणी म्हणतात चिंता. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, भीतरे देव प्रवेश केला. कारण गोकुळ, गोकुळ, गो म्हणजे इंद्रिय आणि कुळ म्हणजे जिथं सगळ्या इंद्रियाचा समुदाय आहे त्याला गोकुळ म्हणतात. ते गोकुळ सोडून द्या, आता इथं गोकुळ आहे आपलं. आणि ह्या गोकुळात हे शुद्ध झालं तर देव येतो, शुद्ध नसलं तर तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चेता करावे निर्मळ. तुका म्हणे चेता करावे निर्मळ. म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चित्त करावे निर्मळ. तुका म्हणे चेता करावे निर्मळ. तुका म्हणे चेता करावे निर्मळ. ये मुनी गोपाळ राहे ते ये मुनी गोपाळ राहे ते आम्ही करे स्वामीवरी सत्ता विश्वासे तो स्वामी वरी सत्ता. येऊने गोपाळ राये येऊने गोपाळ विश्वाधित स्वामी वरी सत्ता. विश्वाधित
आस भय चिंता लाज काम क्रोध तोडावा संबंध यांचा माझा. कारण एवढे तोडल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही. आणि हे आपल्या आठवणीतच नाही काय. हा इमानाने सांगा बा हायत असले त्या कांद्याच्या तर दंड वाट त्याला. कारण आस भय चिंता लाज काम क्रोध. कारण काम काम हा रती भोगालाच नाही निसता. रती भोगालाच काम नाही. प्रत्येक ज्याची इच्छा होईल त्याला काम. आणि जिथं कामाची पूर्ती झाली की लोभ आलाच. कामाची पूर्ती झाली की लोभ आला. आणि कामाची अपूर्ती झाली की क्रोध आला. हे ठरलेलं गणित आहे. ज्याच्यासाठी ज्योतिषाची गरज नाही. कामाची पूर्ती झाली की लोभ वाढला. आणि काम नाही पूर्ण झाला की क्रोध आला. मग असा यांचा माझा संबंध तोडा. आणि असा संबंध तुटला तर काय होईल बघा. अभंगाचं 3रं चरण. ठाव देते राख पाया पासे. ठाव देते राख पाया पासे. ठाव देते राख पाया पास. ठाव देई राख पाया पास. सकळ व्रताचे आखंडते. सकळ व्रताचे आखंडते. हरित हा देव सुख पावे माझा. हरित हा देव सुख पावे माझा. सकळ वृत्तीशी अखंडित. महाराज किती वृत्त्या उत्पन्न होत्यात सांगता येईल का. कारण ह्या बुद्धीचे अनंत बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे रंग. नरू जाता तो होय बाधक. होय तो बाधक. कारण हिच्यात क्षणाक्षणाला बदल होतो महाराज. इतकी ही वृत्ती कठीण आहे. आणि हा सगळा भार महाराज कोणावर घालतात. देवावर घालतात. कोणावर घालतात. देवावर. ठाव देई चित्ताशी. कोणाला बोलतात हे देवालाच बोलतात. ठाव देई चित्ताशी राखे पाया. सकळ वृत्तीशी अखंडित. आणि अशी वृत्ती स्थिर झाली मग माझं एकच मागणं आहे ते अभंगाचं 5वं चरण. मागणे ते
हेच आहे आता. नाममुखी संत संग दे. काय म्हणतात? मुखामध्ये नाम आणि संत संग. महाराज संताच्या संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथे. मग आपल्याला संत संगतीमध्ये राहावा वाटतं का? आणि आपल्याला राहिल्यासारखं वाटतं, कारण आता आपण माळी घातल्यात, गंध लावतो, वारी करतो, पण आपल्या जीवनामध्ये त्यांचे किती विचार आपण आचरणामध्ये आणले किंवा समजून घेतले? नाही, काहीच नाही. मग बहिरंग चालतं का त्याला? नाही चालत. बहिरंग चालत नाही. तर अवघड सांगायसारखं नाही. ते अवघड सांगायला थोडंसं कसं आहे, त्याच्यातलं माहिती असली तर मग जमतं सांगायला. कारण बहिरंग त्याला आवडत नाही, कारण तो अंतरीची घेतो गोडी, बाहेर जोडी भावाची. कारण आतली गोडी घेतो, बाहेरचं काही पाहत नाही. आणि आपण बाहेरून करतो, आतून करीत नाही. मग आपलं कसं आहे, ते नसतं का चित्राचं फळ आत शेण. काय ओवी ती महाराज? सफरचंद केळ. हा हा, वा वा, क्या बात, वा. हा, कारण ते चित्रीव फळ काय आत शेण आणि बाहेरून सफरचंद केळ खाता येतं का? तसं बहिरंग जमत नाही महाराज, अंतरंग लागतं. म्हणून देवाला अंतकरण देत चला आणि बहिरंग संसाराला देत चला, तर कल्याण. नाही तर भिवंडी ठरलेलीच आहे. हा, म्हणून महाराज म्हणतात मागणे ते एक हेच आहे आता, नाममुखी संत संग दे. आणि असं दिल्यानंतर मग पुन्हा प्रतिबंध काय राहिला? अभंगाचं पहिलं चरण. करी उपकार देवाता ऐसा करी उपकार करी उपकार देहाचा विसर पाडी मज. देहाचा विसर पाडला तरच भक्ती होती. भक्ती कशाला म्हणलं? 15.5 व्हावे ते 15.5 मिसळावे, तेवी मी झाली असंभवे भक्ती माझी. 15.5 सोनं असलं तर त्यात 15.5 मिसळता येईल, पण 13 असलं तर 15.5 मिसळता येईल का? नाही, बटेबाज होईल.
तसं 15.5 व्हावे ते 15.5 मिसळावे. भगवान म्हणतात तेवी मी झाली या संभवे भक्ती माझी, तोपर्यंत भक्ती नाही कर्म. आणि नीट कर, अपेक्षा करू नको कशाचीच. अपेक्षा केली की संपला. असं हा देहाचा प्रतिबंध महाराज मागतात. आणि असं मागण्या झाल्यानंतर मग मात्र देवासंग भांडतात. बोला शेवटचं चरण. तुका म्हणे नको वर पंग देवा, 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 तुका म्हणे नको वर पंग देवा. घेई माझी सेवा भाव शुद्ध, घेई माझी सेवा भाव शुद्ध, तरी तहा दिव सुख पावे माझा, तरी तहा दिव सुख पावे माझा. माझी सेवा भाव शोध, माझी सेवा भाव शोध, तरी तहा दिव सुख पावे माझा, तरी तहा दिव सुख पावे माझा. बरे केशी राजा कर आले, कर आले. कळो आले, कळो आले, कळो आले बरे बरे केशी बरे केशी राजा. बरे केशी राजा करो आले, तरी तहा दिव सुख पावे माझा, तरी तहा दिव सुख पावे माझा, सुख पावे माझा. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. तुका म्हणे नको वरपंग देवा. कारण हे मटेरियल गेल्याशिवाय बोलता येत नाही महाराज. हे मटेरियल जवळ जात नाही ना आपल्यातून तोपर्यंत बोलता येत नाही. आणि हे मटेरियलाचा बाद झाला, नाश नाही करता येत, बाद करता येतो. तुम्हाला बाद आणि नाश सांगतो एक व्याख्या, 2 मिनटात संपवतो. समजा तुम्ही तुमच्या बायकोला फारकत दिली, बाद झाला का नाश झाला? बाद झाला. तसा परमार्थामध्ये ऐका, अविद्येचा नाश आणि अविद्या कार्याचा बाद. क्या बात, वाह. अविद्येचा नाश आणि अविद्या कार्याचा बाद, हे ज्याला जमलं. म्हणून जीवाला परमार्थामध्ये संसार सोडण्यासाठी वैराग्य लागतं आणि परमार्थ कळण्यासाठी विचार लागतो. माणूस निश्चित भ्रमाने संसार करतो, निश्चित भ्रमाने संसार करतो. निश्चित प्रेमेने त्याचा विठाला विठाला निश्चित भ्रमाने संसार करतो, नित्य स्मरणाने बळकट होतो आणि प्रतिभिज्ञेने त्याचा मोह होतो. आणि एवढं जरी झालं पण प्रमा जर असन
तर प्रमेने सगळ्याचा नाश होतो. रंगनाथ गुरुजीचे वाक्य माझे नाहीत, रंगनाथ महाराज परभणीकरांचे वाक्य आहे ते. म्हणून जीवानी हे शिकलं पाहिजे. महाराज म्हणतात, छाती ठोकून म्हणतात, काय कोणता भाव घे म्हणतात, काय म्हणे तुका म्हणे, वरपंग देवा. हा नको वरपंग घे माझी शिवा सेवा, भाव शुद्ध. भाव शुद्ध सेवा घे. आता तू इकडे तिकडे बघू नको. दंड थापटला महाराजांनी मला. आणि तसा आपल्यालाही थापटीता येतो, पण थोडंसं वागावं लागेल. जास्त नाही पण थोडं तरी वागावा लागन त्याच वेळेस. आणि तसं जर वागलं नाही तर आपल्या हातात काही येणार नाही. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, तुम्हा सज्जन श्रोत्याच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. केली तैशी कटकट बरवी नीट देव जाणे. या न्यायाप्रमाणे या ठिकाणी सर्व टाळकरी मंडळी, श्रोते वर्ग, मृदंग वादक, सिस्टीमवाले, चोपदार मामा, तुळशीवाले, महिला मंडळी सगळ्याला एकदा साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.